हॅलो फ्रेंड्स, खूप वेळात वेळ काढून हा व्हिडिओ बनवत आहे. प्लीज हा व्हिडिओ संपूर्ण बघा. तुमच्या संपूर्ण प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळणार आहेत. आपण आता जर विचार केला तर 10 वर्षापूर्वी जो आपण इंडियामधील शिक्षण बघत होतं, जे इंडियामधील शिक्षण आपण बघतोय, महाराष्ट्रामध्ये शिक्षण बघतोय, राहुरी तालुक्यामध्ये शिक्षण बघतोय, प्रत्येक एज्युकेशन पॉलिसीमध्ये काहीतरी बदल होत चाललेला आहे. म्हणजेच काय की तुम्ही 10 वर्षापूर्वी बघत असाल तर ठीक आहे, कॉम्प्युटर प्रणाली कमी प्रमाणात होती, IT एज्युकेशन कमी क्षेत्रात होतं, कमी प्रमाणात होतं, मुलं शिकायचे, जॉब करायचे आणि निवांत असायचे. ठीक आहे, पण आताच्या क्षेत्रामध्ये धावपळीच्या युगामध्ये आपण काहीतरी विसरतोय हे आपल्या लक्षात येत नाही. आणि हे लक्षात आणून देण्यासाठी मी स्वतः योगेश आढाव, YCTI सॉफ्टवेअरचा ओनर, तुमच्या संपूर्ण प्रश्नांची उत्तर या ठिकाणी घेऊन आलेलो आहोत. आणि ह्या प्रश्नांची उत्तर तुम्हाला जर बघायचे असतील तर सगळ्यात इम्पॉर्टंट जे काही कन्सेप्ट आहेत ते आहे डिजिटल इंडिया, डिजिटल युग, स्किल इंडिया आणि कौशल्य विकसित तंत्रज्ञान. ओके, सो नाउ आय विल डिस्कस फॉर यू. कोडिंग शिका आणि भविष्य घडवा असं म्हटल्यानंतर आपल्याला किती छान वाटतंय ना, कारण कोडिंग एज्युकेशन आता जास्तीत जास्त प्रमाणात वाढत चाललं आहे. कोडिंग एज्युकेशनला फार जास्त महत्व आहे. आपण जर बघितलं तर सॉफ्टवेअर कंपनी असेल, फार्मास्युटिकल कंपनी असेल, केमिकल कंपनी असेल, मेकॅनिकल कंपनी असेल, इच अँड एव्हरी कंपनीमध्ये IT क्षेत्र नंबर 1 चाललेलं आहे. IT क्षेत्रातील मुलांना नंबर 1 जास्त जॉब आहेत. फार्मसी क्षेत्रामध्ये कोड डेव्हलप करायचे तुम्हाला, फार्मसी क्षेत्रामध्ये ड्रग्स युनिट डेव्हलप करायचे तुम्हाला, फार्मसी क्षेत्रामध्ये फॉर्म्युले तयार करायचे आणि नवीन नवीन फॉर्म्युले तयार करून तुम्ही त्याच्यामध्ये ड्रग्स तयार करतात आणि ड्रग्स तयार करून तुम्ही ते क्रिएटिव्हिटी, नॉलेज देता, इनोव्हेशन करता आणि रिसर्च जगापुढे आणता. हे झालं फार्मसीचं. MSc मध्ये तुम्ही जर बघितलं तर तुम्ही MSc केमिस्ट्री करा, फिजिक्स करा, मॅथ करा. MSc केमिस्ट्री जर केलं तर केमिकलचे नवीन नवीन इनोव्हेशन तयार करता आणि केमिकल इनोव्हेशन पासून कंपनीतून एक रिसर्च तुम्ही समोर आणतात. तुम्ही मॅथमॅटिकल घेतलं तर हे मॅथमॅटिकल फिजिक्समध्ये तुम्ही जास्तीत इम्पॉर्टंट करतात, मॅथमॅटिकल फॉर्म्युलेज तयार करतात. आणि या सर्व गोष्टीतून आपण जर अभ्यास केला तर प्रत्येक ठिकाणी आज इम्पॉर्टन्स आहे ते IT कोडिंगला, IT क्षेत्राला, IT मॅनेजमेंटला. सो ठीक आहे, तर मग प्रत्येक समस्येचा उपाय कोडिंग का असू शकत नाही? प्रत्येक समस्येचा उपाय कोडिंग का नाही असू शकणार? कारण प्रत्येक समस्या जर तयार होत असेल तर याला सोल्युशन असणार आहे कोडिंग. बघा, काय आहे IT कोडिंग, काय आहे ChatGPT, काय आहे AI आणि काय आहे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, आपण 2 मिनिटात समजून घेऊया. इच अँड एव्हरी स्टुडंट कॅन बी फॉलो दिस स्ट्रीम. ओके, सो नाव आय विल डिस्कस इन IT कोडिंग. आता IT कोडिंगचं जर आपण या ठिकाणी समोर जर एक नॉलेजेबल थिंग्स जर आपण ठेवली तर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी काय आहे की इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आज मार्केटमध्ये धुमाकूळ घालते. ChatGPT असेल, AI असेल, त्याच्यामध्ये खूप जास्त इम्पॉर्टन्स. इंडियामध्ये तर ChatGPTला सगळ्यात जास्त महत्त्व दिलं गेलं आहे. ते 40-50% कंपन्याच आज ChatGPTचा उपयोग करूनच नॉलेजेबल शेअर करतात. मग तुम्हाला काय वाटतं, रोजगाराच्या संधी कमी होतील का? तर नाही, तुम्हालाही त्या लेवलला एज्युकेशन पॉलिसीमध्ये उतरावं लागेल, तुम्हालाही त्या लेवलला एज्युकेशन तयार करावं लागेल, एज्युकेशन तुम्हाला क्रिएटिव्हिटी, नॉलेज घ्यावं लागेल. त्यासाठी आम्ही YCTI सॉफ्टवेअर कंपनी आहोत ना, तुमच्या सर्वांच्या प्रश्नांची उत्तर द्यायला. ठीक आहे, तर नीट समजून घ्या. आपण तुम्ही सर्व विद्यार्थी एकत्र येऊन आपण एक जबरदस्त नॉलेजेबल क्रिएशन या ठिकाणी करणार आहोत YCTI सॉफ्टवेअरमध्ये. आणि तुम्हाला जर व्यवस्थित तुमचा जॉब पॉलिसी तुम्हाला मेंटेन करत असेल, तुम्हाला एज्युकेशन पॉलिसीमधून तुम्हाला जॉब क्रिएशन व्यवस्थित घ्यायचं असेल तर मी लहान मुलांपासून विचार करतोय, जर पाया पक्का असेल तर घर बांधायला तुम्हाला काहीही अडचण येत नाही. त्यासाठी मी जी काही इम्पॉर्टन्स आता एक काय गोष्ट सांगत आहे ना, ती तुम्ही आपल्या मनाशी बाळगा. कारण का आपण आपला जीवन विकास यातून करू शकत नाही? तर मला असं म्हणायचं आहे, तर कोड कर, क्रांती घडव. म्हणजे कोडिंग शिकला तर तुम्ही क्रांती पण घडवू शकतात. कारण आपल्या देशातील ग्रामीण भागातील प्रत्येक मुलाच्या घरोघरी किंवा प्रत्येक घरोघरी जर कोडिंग नॉलेज असेल तर प्रत्येकाला IT क्षेत्रातलं परिपूर्ण नॉलेज असेल. IT क्षेत्रातलं परिपूर्ण नॉलेज असल्यानंतर तो स्वतःमध्ये बदल करून आपली फॅमिली सुरक्षित ठेवू शकतो हॅकर्स पासून. ओके, सो नाव एखाद्या मोबाईलवरती कॉल येतो आणि आम्हाला तो एखादा OTP सांगा सर, तुमचं सिम कार्डचे एक्सपायरी डेट आले. आपले गरीब जनता जे काही त्यांना नॉलेजेबल कमी असतं ते OTP सांगून मोकळे होतात आणि 10 मिनिटातच अकाउंटचे पैसे गायब होतात. म्हणजेच काय, तर याच्यामधूनच तुम्हाला सांगायचं काय, तर कोडिंग शिका, भविष्य घडवा. डिजिटल इंडिया होत आहे,
आपण सगळ्यात जास्त IT एज्युकेशन मधून पुढे चाललो आहोत, स्किल डेव्हलपमेंट होत आहे, तर सगळ्यात जास्त जर डिजिटल स्वरूप येत असेल तर तेवढा धोकाही त्याच्यामध्ये असतो. आणि हा धोका आपल्याला रोखवायचा असेल, थांबवायचा असेल तर प्रत्येक घरनं घर, मग कुठल्याही फील्डचा मुलगा असेल किंवा मुलगी असेल, यांना IT कोडिंग, IT एज्युकेशन, इंटरनेट, सायबर सिक्युरिटी यासारख्या अनेक विषयांचं नॉलेज असणं हे फार महत्वाचं आहे. भविष्यात यशाची चावी कोण असू शकतं? IT कोडिंग असू शकतं, AI असू शकतं. भविष्यामध्ये डिजिटल युगाची गुरुकिल्ली कोण असू शकतं? YCTI सॉफ्टवेअर. का? कारण आपल्यामध्ये प्रत्येक विद्यार्थी हा YCTI सॉफ्टवेअर बरोबर स्टडी करून YCTI सॉफ्टवेअर बरोबर आपलं भविष्य घडवू शकतो. याच्यामध्ये आपले विचार थोडक्यात कोडिंग मध्ये बदलवायला शिका ना. मला कोडिंगचं वेब पेज जर चांगलं डेव्हलप करता येत असेल तर मी माझं कोडिंगचं वेब पेज बनवून मी माझं क्रिएटिव्हिटी या ठिकाणी लोकांना देऊ शकतो. मी कोड लिहून नव्या जगाची निर्मिती करू शकतो. कोडिंग कल्पनेला आकार देऊ शकतं, कोडिंग समस्या सोडवू शकतं. म्हणून तर मी म्हणतो प्रत्येक समस्येचा उपाय IT प्रोग्रामिंग, IT कोडिंग आहे. या ठिकाणी आपले विचार जर मांडायचे ठरले, तुम्हाला जर माझ्याशी डिस्कस करायचं असेल, तुम्ही स्वतः मला येऊन भेटा. प्रत्येक क्षेत्रातील मुलांसाठी त्यांच्या फील्डनुसार, फार्मसी असेल, केमिकल असेल, मेकॅनिकल असेल, इलेक्ट्रॉनिक्स असतील, त्याच्यानंतर MSc कॉम्प्युटर सायन्स असतील, MSc फिजिक्स, केम, बायो कुठलाही विषय घेऊन असतील, तर BCA असेल, BCS असेल, प्रत्येक क्षेत्रातील मुलांसाठी नवीन कोर्सेस या ठिकाणी आपण लॉन्च केले आहेत. त्यांच्या कंपनी फील्डनुसार आपण या ठिकाणी कोर्सेस घेऊन आलो आहोत. 11वीच्या आणि 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी IT कोडिंग, IT प्रोग्रामिंग, वेब डिझायनिंग, सॉफ्टवेअर डिझायनिंग या ठिकाणी घेऊन आलो आहोत. त्याच्यानंतर 5वी ते 10वीचे काही शिक्षण घेत आहेत मुलांना, त्यांना कॉम्प्युटरचं नॉलेज हे बेसिक नाही तर अंडरस्टँडेबल खूप मोठं नॉलेज, सायबर सिक्युरिटी काय आहे, हॅकिंग्स काय आहेत, याच्या सगळ्यांच्या पलीकडे जाऊन आपण खूप सारा अभ्यासक्रम या ठिकाणी तयार केला आहे. परिपूर्ण कॉम्प्युटर कोर्स आपण या ठिकाणी मुलांना देणार आहोत. फीजचा विचार करू नका बाबांनो. आपल्याला जर जग धावतंय, डिजिटल इंडिया होतंय आणि सगळ्यात जास्त जर त्याचा वर्किंग प्रोसेस जर फास्ट होत असेल तर त्याच वर्किंग प्रोसेसवर YCTI सॉफ्टवेअर सुद्धा तेवढ्या स्पीडमध्ये आहे. त्याच्यामुळं आम्हाला तुम्हाला एकच सांगणं आहे की कोडिंग शिका, भविष्य घडवा, कोड लिहा, नव्या जगाची निर्मिती करा. डिजिटल युगाची गुरुकिल्ली कोडिंग असू शकतं, त्याचबरोबर YCTI सॉफ्टवेअर पण असणार आहे. मी माझं ओळख करून द्यायचं विसरलो. प्रत्येक क्षेत्रातील मुलांना आम्ही वेगवेगळे कोर्सेस घेऊन आलो आहोत, हे तुम्ही ध्यानात ठेवा, विसरू नका. ठीक आहे. माझं नाव योगेश शिवाजी आढाव. मी माहेगाव तालुका राहुरी, जिल्हा अहमदनगर आहे. माझं राहुरीमध्ये YCTI सॉफ्टवेअर कोडिंग इन्स्टिट्यूट आहे. याच्यामध्ये आपण कोडिंग एज्युकेशन या ठिकाणी शिकतो. YCTI सॉफ्टवेअर कंपनी ही एक सूक्ष्म लघु उद्योग समूहातून निर्माण झालेली आहे. या YCTI सॉफ्टवेअरचं एक मेन ध्येय आहे, मुलगा कुठलाही असो, 5वी ते 12वी, 12वी ते MSc पर्यंत मुलांना आम्ही टार्गेट केलं आहे की त्यांचं एज्युकेशन जीवन सुधरवून त्यांना चांगल्या प्रकारे एज्युकेशन पॉलिसी देऊन त्यांना उच्च स्तरावरती घेऊन जाण्याचं काम YCTI सॉफ्टवेअर करणार आहेत. याच्या आधीही 10 वर्षापासून हा उपक्रम चालू आहे आणि या उपक्रमामध्ये 470 विद्यार्थी सक्सेसफुली जॉईनिंग करून शिकून बाहेर पडले आहेत. माहेगावमध्ये असणारं हे एज्युकेशन सेंटर आता आम्ही राहुरीमध्ये या ठिकाणी स्थलांतरित केलं आहे. राहुरीमध्ये आपल्या ग्रामीण भागातील मुलांना शिकता यावं, शहरी भागातील मुलांना उच्चतम नॉलेज या ठिकाणी देण्यासाठी राहुरी तालुक्यातील पहिलं कोडिंग एज्युकेशन सेंटर जे YCTI सॉफ्टवेअरमध्ये आहे ते तुम्हाला या ठिकाणी खूप काही मदत करणार आहे. तुमच्या प्रत्येक विषयाबरोबर, प्रत्येक प्रोजेक्ट्स बरोबर, तुम्हाला कंपनी इंटर्नशिप बरोबर, तुम्हाला कंपनीत जाईपर्यंत आमची हेल्प असणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही काही विचार करू नका. एकदा अवश्य YCTI सॉफ्टवेअरला भेट द्या. मल्हारवाडी रोड, राहुरी, नियर कोकणे इरिगेटर्स, त्यांच्या सेकंड फ्लोअरवरती आम्ही आमचं काम करत आहोत. एज्युकेशनल रिसर्चवरती काम चालू आहे. तुम्ही नक्कीच येऊन एकदा आमच्याशी संवाद करा. आम्ही IT क्षेत्रातलं कोडिंग इन्स्टिट्यूट तुम्हाला तुमचं IT करिअर घडवायला मदत करू आणि पुन्हा एकदा सांगतो, IT कोडिंग शिकूया, भविष्य घडवूया, भविष्यात जिंकूया. हे खूप इम्पॉर्टंट आहे तुमच्यासाठी आणि तुमच्या भविष्यासाठी. एकदा अवश्य भेट द्या. हॅलो फ्रेंड्स, खूप वेळात वेळ काढून हा व्हिडिओ